सेक्टर्समधलं हे आहे आपण बघतोय ऑटोमोबाईल सेक्टर. ऑटोमोबाईल सेक्टर हे असं एक सेक्टर आहे ना, प्रत्येकाला काम करण्यासाठी कुठेतरी जावं लागतं, जाण्यासाठी त्याला एखादी तरी गाडी वापरावी लागते किंवा पब्लिक सेक्टरचं एखादं व्हेकल वापरावं लागतं, काहीही वापरावं लागतं. पण माणूस हा त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये बराच कालावधी प्रवासात काढतो आणि प्रवास करण्यासाठी तुम्हाला गरज लागते यांची. याच्यामध्ये बरेच बदलाव होत राहतात, बरेच म्हणजे भयानक बदल होत राहतात. टेक्नॉलॉजिकल असतील, इंजिनिअरिंग असतील किंवा बाकीच्या ॲस्पेक्टमध्ये अजून काही असेल. ग्रोथ करायची आहे तर तुम्हाला ग्रोथसाठी यांच्यामध्ये इन्व्हेस्टेड असणं गरजेचं आहे. तुमच्या पोर्टफोलिओत ऑटोमोबाईल सेक्टरचे कोणते कोणते स्टॉक आहेत तुम्ही कधी सेपरेट करून बघितलंय का? किंवा त्या स्टॉकची ग्रोथ किती आहे बघितलंय का? एका वर्षात पैसे डबल करण्याचं सामर्थ्य यांच्यात आहे. मागच्या वर्षामध्ये TVS मोटर डबल झाला. महिंद्रा अँड महिंद्रा मला आठवतो असा 1400-1800 गेला, 1800 वरून तो मला वाटतं 2800 आला, 3000 आला आणि आता समथिंग 3100-3300 या रेंजमध्ये तो मुव्हिंग करतोय. इथे तो राहील वाटत नाही. 3500-4000 तर तो जाईलच. जायचं तर त्याला शेवटी वरच आहे. TVS मोटर्स आहे ज्याला प्रत्येकाला ज्युपिटर वापरावी लागते, ॲक्टिवा प्रत्येकाला वापरावी लागते. ॲक्टिवाला फाईट देणार कोण आहे? TVS आहे. TVSकडे भरपूर गोष्टी आहेत. बजाज ऑटो आहे. बजाज भारतात कमी आणि जगात जास्त चालतं. बजाजच्या गाड्या स्वतःच्या घरासमोर असणं हे भारतात तर प्रेस्टिज पूर्वी होतंच. पल्सर म्हणजे आहा कडक. हिरो म्हटल्यावर पूर्वी पल्सरच होता. आता जसं KTM आलंय ना, अर्थात KTM पण ह्याचंच काय सबसिडरी म्हटलात तरी चालेल, पण पल्सरला जी एक व्हॅल्यू होती हीच व्हॅल्यू आता जगामध्ये आफ्रिकन कंट्रीजमध्ये बॉक्सर असणं तिथे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं. बजाज आहे आणि भरपूर गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये भरपूर बदलाव होत आहेत. हीच लोकं EVत चालली आहेत. ऑलरेडी ज्या स्टेबल कंपन्या आहेत ज्यांनी स्वतःचं मार्केट बनवलं आहे, ह्याच कंपन्या उद्याचे चेंजेस एक्सपेक्ट करून त्याच्यात पुढे जाण्याचं सामर्थ्य ठेवतात. नवीन कंपनी येणार, मुरणार, बिझनेस करणार, मार्केट एस्टॅब्लिश करणार, मग वर जाणार, ह्याला वेळ लागेल, बरोबर. पण जी कंपनी ऑलरेडी आहे त्याला पुढे जायला असे बदल केले की गेले. त्यांचं R&D सिस्टीम मजबूत असतं आणि बाकीच्या गोष्टी पण ऑलरेडी स्टेबल असतात. या दृष्टीने मी या सेक्टरकडे बघतो. या सेक्टरमध्ये बघायला गेलं ना तर दैदिप्यमान भरपूर स्टॉक आहेत. मजबूतीचं दुसरं नाव टाटा मोटर्स. शेअर सध्या डळमळ करतोय, पण यानेच 250 पासून मला 1000 रुपये बनवून दिले होते. हा टाटा मोटर 4 पट झालेला स्टॉक. आयशर मोटर्स बुलेट पासून तुमच्या आयशरच्या ट्रकपर्यंत सगळं काय एकदम स्मूथ आणि जबरदस्त. अशोक लेलँड त्याचं काही नावच घ्यायला नको. तो नाही असा पोर्टफोलिओ जुन्या लोकांचा तर नसेलच. अशोक लेलँड 54 पासून मला वाटतं 78 पर्यंत आणि 100 पासून त्याच्या बाहेरपर्यंत हाच जोडीदार आहे. मारुती सुझुकी सेक्टरची किंग, ह्याला सोडून चालतच नाही. माणसाला काही सुचलं नाही तर तो वॅगनॉर घेऊन घरी येतो आणि ती चांगलीच कार निघते. मारुती सुझुकी ॲव्हरेजची बादशाह. माझ्या घरात पण मारुती सुझुकीच आहे. बजाज ऑटो याबद्दल काय सांगावं. रिक्षा यांच्या, बाईक्स यांच्या, चेतकसारखी इलेक्ट्रॉनिक्स यांची जबरदस्त. TVS मोटर R&D करून पुढे जाण्यामध्ये सगळ्यात बेस्ट. अपाचे RTR 160 पासून तर अगदी 310R पर्यंत TVS इज द बेस्ट. ज्युपिटर तर याची म्हणजे ती काय ती स्कूटरमधली क्वीनच म्हणावी लागेल. ती पण CNG ज्युपिटर म्हणजे खतरनाकच विषय झाला. Hyundai कम्फर्टचा बादशाह, अतुल ऑटो, HM, हिंदुस्थान मोटर, छोटासा स्टॉक, पुढे जायचं पोटेन्शियल. महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टरची कंपनी पण काय गाड्या करते. बुलेरो, अगदी पोलिसांच्या गाड्या बुलेरो पासून तुमच्या अगदी EV9e पर्यंत महिंद्राच आहे फक्त. हिरो मोटोकॉप, स्प्लेंडर, देश की पहिली पसंत हिरो मोटोकॉप. बऱ्याचशा कंपनीज आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत, काही कंपन्या माहिती पण नसतील. आता गाडी चालवणार म्हटल्यावरती त्याचे स्पेअर पार्ट्स आले, गाडीची बॅटरी आली, गाडीचे टायर्स आले. एक साईड अमर राजा, बॅटरीतली 2च नावं. EV जरी आली तरी लिथियम आयनसाठी लीड ॲसिडवालीच कंपनी पुढे काहीतरी करतील ना. त्यांच्याकडे R&D आणि मार्केट ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे. घरातले इन्व्हर्टरपासून सगळं हेच चालवत आहेत. MRF टायरचा बादशाह. आमच्या आजोबांकडे MRFचे 50 शेअर होते आणि आता मी माला MRF, बरोबर. असं तुमची नातवंडांनी म्हटलं पाहिजे ना की आमच्या आजोबांनी घेऊन ठेवले होते म्हणून. Hyundai मोटर्स आहे तुमचं. मर्क्युरी EV टेकवाल्या कंपन्या आहेत. भारत फोर्ज आहे आपली कंपनी. त्यानंतर सोना BLW आहे ना, याचं नाव असं काढण्यासारखं आहे की 10 वर्षापूर्वी ज्याने EVचं मार्केट ओळखलं होतं हे सोना आहे. EVचे बऱ्यापैकी स्पेअर पार्ट्स ही तयार करते. या स्टॉककडे लक्ष ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. बालकृष्ण इंडस्ट्रीज स्विंगसाठी बेस्ट, इन्व्हेस्टमेंटला ठीक. प्रिकॉल आहे. युनोमिंडा आहे, 2 भावांची कंपनी. प्रत्येक स्पेअर पार्ट युनोमिंडाचाच आहे. कुठलीही गाडी असू दे स्पेअर पार्ट युनोचाच असणार आहे. TVS वापरा तुम्ही, तुमचं मारुती सुझुकी वापरा किंवा काही वापरा. अगदी हॉर्नपासून त्या ॲसेसरीजपर्यंत आणि वायरिंगपासून ते एखाद्या गॅजेट सेन्सर्सपर्यंत युनोच आहे. आताच्या कार्स आहेत त्याच्यामध्ये ॲडास आहे. या ॲडासचा सेन्सर पण युनो तयार करते आजकाल. सेन्सर्स भरपूर बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या युनोमिंडाच करतं. आणि एखादी गोष्ट नसेल आणि गाडी उभी राहिली की याचं महत्त्व तुम्हाला पटेल. युनोमिंडा काय चीज आहे. ऑनलाईन जावं, ॲमेझॉनला, कुठला पण कारचा पार्ट ऑर्डर करा, युनोच येतो.
बाकी काहीच नाही. स्वतः मिंडासुद्धा आहे, जमना ऑटो आहे, ह्याचे ऑटोज किती फेमस आहेत. सिॲट बाईक टायर्स किती फेमस, अपोलो टायर्स म्हणजे नाही का ह्या 2 टायरला उद्याचा MRF म्हटलं जातं वगैरे वगैरे वगैरे. अशा ह्या दैदिप्यमान कंपन्या ह्या 1 by 1 आपण बघू आपल्या पोर्टफोलिओत कुठल्या असल्या पाहिजेत. हे एक मूव्ही अशी समजा की तुम्ही मूव्ही बघताय आणि यात आमच्या टीमचं जे ॲनालिसिस आहे किंवा आम्ही ज्या गोष्टीला कुठल्या व्ह्यूने बघतोय हे तुम्ही बघा, समजून घ्या आणि याच्यावरती विचार करा. ही कंपनी ओके, ह्या पण बाकीच्या कंपन्या आहेत बघा, ह्या सुद्धा काय ते सेक्टर गाजवणाऱ्याच कंपनी आहेत. टाटा मोटर्स प्रत्येकाकडे असेलच. टाटा मोटर्स कोणाकडे कधीपासून आहे मला तुम्ही सांगाल की आमच्याकडे टाटा मोटर 500 पासून आहे, 610 पासून आहे वगैरे वगैरे. 1000 क्रॉस करून खाली आलेला शेअर आहे. सध्या याची अवस्था थोडीशी अवघड आहे पण आहे मात्र क्वालिटी. टाटाची पंच, टाटाची नेक्सॉन, कुठली पण गाडी याला ठोका त्या गाड्यांना काहीच होत नाही, पण बाकीच्यांचा मात्र कार्यक्रम होतो अशी मजबूत टाटा आहे. प्रोडक्ट्स खूप छान आहेत. टाटाचं मेन इन्कम होतं टाटा कमर्शियल व्हेकल्सपासून, म्हणजे टाटाचे ट्रक्स आणि बाकीच्या गोष्टी 407 पासून बाकीच्या सगळी पिकअपपर्यंत. टाटा इज गोईंग सो ॲब्सोल्युटली वेल इन दॅट थिंग. सध्या बघायला गेलात तर अशा मोठ्या कंपन्याचं मार्केट कॅप बघून तुम्ही काय करणार आहात. जनरली स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये मार्केट कॅप बघतो आपण, हे ट्रिलियनमध्ये असलेल्या कंपन्या आहेत. पी रेशो 10 आहे. हे बघा, एक गोष्ट असते याच्यामध्ये आपण म्हणतो एखादा माणूस मध्यमवर्गीय आहे, एखाद्या गोष्टीत आपण म्हणतो गरीब आहे आणि एखाद्या गोष्टीत आपण भिकारडा म्हणतो. ही तशी काहीतरी अवस्था आहे. 9-8चा पी रेशो म्हणजे ही वाईट अवस्था आहे. डिव्हिडंड सुद्धा टाटाचा आहे बरं का, 0.92 जवळपास 1% डिव्हिडंड पण देतोय. खूप चांगली गोष्ट आहे टाटाची. टाटाचं बघायला गेलात तर हे क्वार्टरली टाटाचे रिझल्ट्स बघा, रेव्हेन्यू वाढत चाललाय. नेट इन्कम मात्र जर असा थोडा स्टेबल आहे. असा रेव्हेन्यू बघा जवळपास इयर ऑन इयर चेंजमध्ये 400% वाढलाय. टाटाचे बॅलन्स शीट बघितलात क्वार्टरली तर याच्यामध्ये बघा टोटल जे अशिट्स आहेत हे 2% वाढले आहेत. लायबिलिटी चक्क कमी झाल्या आहेत. स्वतःच्या लायबिलिटीज कमी करून घेतल्या क्वार्टरली याने. कॅश फ्लो छानपैकी येतोय आता. त्यामुळे सध्या खालच्या लेवलला थोडासा नवीन पोर्टफोलिओत घेता आला तर टाटासाठी काही वाईट नाही आहे. टाटा मोटर EVच चाललाय. नेक्सॉनची EV आली, प्रत्येकाची EV आली, पंचची EV आली. टाटाचे नेक्सॉन पंच EV मरणाच्या मार्केटमध्ये दिसत आहेत. 40 लाखाची EV घेण्यापेक्षा मी 20 लाखाची गाडी घेऊन त्याच्यावरती 10 लाखाचं पेट्रोल किंवा डिझेल टाकेन. ह्या लोकांच्या मानसिकतेत भर पडत चालली आहे. त्यामुळे खपणार आहेत त्या 10 आणि 12 लाखाच्या EVच. त्याच लोक घेणार आहेत कारण त्या वर्थ आहेत. 12 लाखाची कार घेऊन त्याचा 4 लाखाचा बिल काढून त्यातून 4 लाख वजा करून मी कशी माझी गाडी 8 लाखपर्यंत आणेन, माझा गाडीचा खर्च 7 लाखापर्यंत आणेन, अशी लोकांची विचारसरणी आहे. त्यामुळे टाटाकडे ह्या रेंजमधल्या कार्स आहेत. टाटाकडे मी खूप पॉझिटिव्ह आहे. स्पेशली टाटा जे कमर्शियल व्हेकल्स आहेत दीज आर गिव्हिंग सो ॲब्सोल्यूट थिंग. हे सस्टेनेबिलिटीकडे टाटा बघताय, खूप चांगलं आहे. पण टाटाची ना सर्व्हिस सेंटरबद्दल बोम प्रत्येक वेळा ऐकतोय आपण की टाटाची कार घ्यावी पण सर्व्हिस सेंटरला मात्र जाऊ नये. यामध्ये त्याने जर का काय केलं तर कारमध्ये पण ते ॲब्सोल्युटली ग्रेट आहेत. कदाचित माझे पुढचे कधी कार मी टाटाचे घेईन सुद्धा. आयशर मोटर्स नो कमेंट्स रिक्वायर्ड. प्रत्येकाकडे असणारी, प्रत्येकाला घ्याविषयी वाटणारी बाईक म्हणजे बुलेट. माझ्याकडे पण बुलेट आहे. मी चालवतो की ती गोष्ट वेगळी, पण आहे मात्र माझ्याकडे सुद्धा. घरासमोर लावायला, कधीतरी चालवायला हात ती जबरदस्त आहे. आयशर मोटरचं हे प्रोडक्ट आहे, किती पण EV येऊ द्या, याचा जो ठोका आहे ठक 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 हा मात्र प्रत्येकाला आवडणारच आहे. सस्टेनेबल बिझनेस आहे. आयशर स्वतःचं ब्रँड क्रिएट केलं आहे. आयशरचे ॲव्हरेज टाटापेक्षा जबरदस्त असतात, मान्य आहे. जर अशी ही फ्रॅजाईल आहे टाटापेक्षा याचे ट्रक्स. पण तुम्ही कुठली पण यूट्यूबवर व्हिडिओ बघा, आयशरचे ॲव्हरेज आणि मेंटेनन्स स्मूथ असतात. यांना खरंच खूप खप वाढला आहे. आयशर मोटर नीट बघायला गेला तर ही अशी गोष्ट आहे, याच्यावरती 20% काढण्यासाठी मी मागच्या वर्षापासून सांगतोय की हा 20% देईल आणि हा त्या लेवलचा आहे सुद्धा. हा 4,800 वरून 5,200, 5,400, 5,500 बघितला होता, 5,600 आत्ता आहे. हा 5,500च्या दरम्यान कुठे पण असेल तर तो सध्या घेण्याच्या लेवलला आहे. गेले 6 महिने पडलेलं मार्केट असून सुद्धा हा 45 डिग्रीमध्ये चढलाय. दॅट इज रिअली ग्रेट. 4,800च्या पण खाली गेला होता मार्चच्या आधी. त्याच्यानंतर तो चढत 5,400 पर्यंत आला. मी इथे एक स्विंग मारली होती मला आठवतं. याच्यानंतर 5,500च्या दरम्यान हे बघा, हा जी रेंज आहे ही रेंज, ह्या रेंजमध्ये याला कुठेही सध्या तुम्ही घेऊ शकता. जर का तो डाऊन मिळाला, यापेक्षा डाऊन मिळाला तर देवाची कृपा समजा आणि घेऊ शकता. ओके, हा आहे आयशर मोटर्स. ॲव्हरेज व्हॉल्यूम पण चांगला आहे. पी रेशो 30च्या आसपास ज्यांचं असतं, 25 ते 30 मक्कन पी रेशो, यू कॅन टेक इट, काय प्रॉब्लेम नाही. डिव्हिडंड 1.25%. टाटा तुम्हाला 0.92 देत होता, 1.25% तुम्हाला हा डिव्हिडंड डील देतोय. याचं बघायला गेलं क्वार्टरली इन्कम स्टेटमेंट याचं, तर याचं ना रेव्हेन्यू 7%नी वाढला आहे. खूप चांगली गोष्ट आहे.
ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढलेत ही जराशी घाबरण्यासारखी गोष्ट आहे, पण जराशी आहे. पण नेट इन्कम मात्र याचा 9 ते 10% इयर ऑन इयर 9-10% नेट इन्कम वाढतोय. ही खरंच एवढ्या मोठ्या कंपनीसाठी चांगली गोष्ट आहे. ओके, याचे रेव्हेन्यूज वगैरे ठीक आहेत. नेट प्रॉफिटचं मार्जिन सुद्धा याचं वाढलंय. खरंच ह्या गोष्टी वाढल्यात ही चांगली गोष्ट आहे, वाखाणण्याजोगी. ह्याचं तुम्ही ॲन्युअल स्टेटमेंट बघितलात तर बघा, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट याचे 150% वाढलेत इयर ऑन इयरमध्ये. टोटल असेट्स याने 17% वाढवल्यात, लायबिलिटीज फक्त 15% वाढल्यात. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. याचा ॲन्युअल ग्राफ सुद्धा वर चढत आहे. आवडलेली गोष्ट आहे. आयशर मोटर इन्व्हेस्टमेंटसाठी, स्विंगसाठी, कंपाऊंडिंग करायचं असेल तर लोअर लेवलला घेऊन हा स्टॉक तुम्ही नोट ऑन करू शकता आणि या स्टॉकवरती तुम्ही जाऊ शकता. एखादा स्टॉक आहे चुकून तुमच्या त्याच्या हायरला असताना बाय झाला तरी सुद्धा भीती वाटू नये. असा एखादे स्टॉक्स असतात ना, जसं की HDFC आहे, तुमचा कोटक ICICI आहे, श्रीराम फायनान्स आहे, अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकून टॉपला जरी बाय झाल्या तरी भीती वाटत नाही. पैकीच हा एक स्टॉक टॉपला बाय झाला तर भीती वाटू नये असा. पण चुकून टाटा मोटर त्याच्या टॉपला बाय झाला तर भीती वाटेल, झोपा उडतील तुमच्या. आत्ताच्या परिस्थितीत तरी हा व्हिडिओ तुम्ही नंतर बघताय तर नंतर टाटाची अवस्था सुधारलेली असण्याची शक्यता दाट आहे. महिंद्रा याबद्दल काय सांगू, बघा ना समोरच दिसतंय महिंद्रा कुठे कुठे. महिंद्रा इथे आहे, महिंद्रा इथे आहे, महिंद्रा इथे आहे. आजोबांकडे होती, मुलांकडे, नातवंड जे बघतायत त्या गोष्टी. महिंद्राचे रिझल्ट छान आहेत. माझ्या आयुष्यात ज्याने पैसे मला डबल करून दिले 1.25 पट तो महिंद्रा आहे. EVमध्ये आहे, SUVजमध्ये आहे, मायक्रो SUVजमध्ये आहेत. सेडान ह्याच्याकडे नाही आहेत सध्या. ह्याने क्रॉसओव्हर सेडान काढल्यात आता, पण ते EVमध्ये काढलेत. प्युअर EV पण काढताय. म्हणजे मार्केट जिथे जात आहे तिथे महिंद्रा जायला तयार आहे. याची सिस्टीम तयार आहे, याच्या सगळ्या गोष्टी तयार आहेत. जेव्हा महिंद्राने XUV 700 सारखी कार काढली, एक्सलंट इंजिनिअरिंगचा नमुना, तेव्हाच मला समजलं की महिंद्रामध्ये फुल पोटेन्शियल पुढे पण आहे. मी विचार करत होतो याची इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी करावी. आता हा विचार माझ्या डोक्यातून गेला. डीपला मिळाला तर मी हा स्टॉक अजून ॲड करायला बसलोय, ना की कमी करायला. ह्याने प्रूव्ह केलं की माझ्याकडे इंजिनिअरिंग आहे. मान्य आहे याचे सर्व्हिस सेंटर अतिशय भंगार आहेत, खूप लोकांनी सांगितलं आहे. मी काय कंपनीवर टीका करत नाही, मी परिस्थिती जी बघतोय ती तुम्हाला सांगतोय. पण याचे प्रोडक्ट मात्र खरंच दमदार आहे. सर्व्हिस सेंटर मजबूत करणं महिंद्राला काही जड नाही. आनंद महिंद्राने 6 महिने लक्ष घातलं तर ते अशा या गोष्टी बदलून टाकतील, बदलतील. महिंद्रावरती पॉझिटिव्ह आहे. 3000चा शेअर तुम्हाला 4500, 6000 घ्यावा लागला एखाद दिवशी तर विशेष तुम्हाला प्रश्नचिन्ह वाटू नये. पण हे करता करता याच्यात 4-5 कंपाऊंडिंग व्हावी हीच माझी अपेक्षा आणि इच्छा. महिंद्रा नीट बघायला गेलात तर हा 3100-3200च्या लेवलला आहे. आता तो याच्यापेक्षा पण खाली आलाय. गेल्या 6 महिन्यात तो पडला, नो डाऊट चढला. हां, पण जेव्हा बाकीचे पडलेले होते त्यावेळी तो टॉप लेवलला होता. एवढा लवकर पडला नाही, तो उशिरा पडला. मार्चच्या नंतर एप्रिल या दरम्यान पडला. ह्याच्यानंतर तो चढला. गेले 6 महिन्याने स्वतःला ग्रीनमध्ये मेंटेन ठेवलं. हेच याने स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. बाकी मला काय याबद्दल बोलायचं नाहीये. PE रेशो 26, नॉट सो बॅड, छान. डिव्हिडंड सुद्धा देतो, कमी आहे पण हा डिव्हिडंड देतो. ह्यापेक्षा आणि काय तुम्हाला सांगू. याचं बघायला गेला तर ॲन्युअल इन्कम स्टेटमेंटमध्ये 21 ते 25 वाढत गेलाय, वाढत जाणंच अपेक्षित आहे, कारण तो महिंद्रा आहे. ही हॅव टू मेंटेन इट स्टेटस ओनली, स्टेटस अल्सो. रेव्हेन्यू बघायला गेला तर तो 14% रेव्हेन्यूचा वाढलाय. रेव्हेन्यूचा 14% इयर ऑन इयर रेव्हेन्यू वाढलाय, म्हणजे येणारा रेव्हेन्यू. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे खर्च करण्याच्या गोष्टी सुद्धा याच्या वाढल्यात, पण त्या 9% आहेत, मर्यादित आहेत. 8-9% याच्यामध्ये गोष्टी वाढणं साहजिक आहे, कारण महागाई 7% वाढते. 7 to 11% ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे ठीकठाक म्हटले जातात. नेट इन्कम बघायला गेलात तर 14% नेट इन्कम वाढलाय. येणारा प्युअर इन्कम बघितला तर तो 14% इयर ऑन इयर वाढलाय. नेट प्रॉफिटचं मार्जिन सुद्धा वाढलंय. खरंच बऱ्याच बाबतीत ही कंपनी छान आहे. डीपला घेऊन इन्व्हेस्टमेंटला ठेवण्यासारखी आहे. कंपाऊंडिंग तर याच्यावर करूच शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. अशी होती ही महिंद्रा. ॲन्युअल बघायला गेलात तर याच्या सगळ्याच गोष्टी वाढल्यात. बघा ना, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट 63%नी वाढले. लोकांचे 70-80% वाढणं खूप असतात. पोस्टल असेट्स 17%नी वाढलेत. लायबिलिटीज पण वाढल्यात. तेवढं तर होणारच आहे या सेक्टरमध्ये. पुढची कंपनी Hyundai. कम्फर्टचं दुसरं नाव Hyundai. खरंच आतून कम्फर्ट चांगला. 2014ची i10, i20 जरी बघितलात तर ती आत्ताच्या कारपेक्षा पण भारी वाटते. आत्ताच्या मारुती बघा आणि Hyundai जुन्या 5 वर्षापूर्वीच्या बघा. स्टेटस आहे, सिम्बल आहे. तुम्हाला आत बसून एन्जॉय करायचं आहे Hyundai. हां, थोडंसं सर्व्हिसिंग कॉस्टली आहे, थोडीशी मारुतीपेक्षा कॉस्टली, पण महिंद्रा आणि टाटापेक्षा छानपैकी स्वस्त. स्कोडापेक्षा तर मरणाची स्वस्त. ह्याच्यातली कुठली पण कार पकडा, दीज आर सिम्बल्स. त्यातलं क्रेटा तर नावच झालंय. i20, i10, क्रेटा ह्या तिघांच्या पुढच्या सिरीज काढूनही ही कंपन्या काही वर्ष कमवू शकते. या त्याने मधल्या मायक्रो SUV एक्स्ट्रा सारख्या काढल्याच आहेत, बऱ्याच गोष्टी काढल्यात. CNG मध्ये पण याने काम केलंय आणि कम्फर्टचं नाव आहे. शेवटी Hyundai आहे.
Hyundai बघायला गेलात तर आता ते ईव्हीमध्ये पण आले, कोनांसारख्या गाड्या त्याने काढल्यात आणि ईव्हीमध्ये ते सस्टेन करतंय. अजून टिकलं नाहीये छान, पण हे सस्टेन करेल. Hyundai कोरियन कंपनी आहे, कोरियामध्ये Hyundaiचं बरंच नाव आहे आणि एक्सपेक्टेशन आहे की जापनीज कोरियन कंपन्या इंडियन मार्केटमध्ये नाव गाजवतात, नाही म्हटलं तरी. Hyundai बघायला गेला तर याचा IPO आला होता, बऱ्याच लोकांना लागला होता. तो 1700-1800 वरून परत 1700-1600 गेला होता. लोक घाबरली होती, काहींनी विकला होता. पण सांगतो काय, कंपनी ब्रँड असेल तर घाबरायची गरज नसते. ज्यांनी 1800ला घेतला होता आणि अरे आता काय करू म्हणत होती, अरे तो 2100ला आलाय, हा 2200 टच करतोय. हा बघा ना, हा खाली 1800 वरून खाली गेला होता, हा 1600च्या आसपास गेला होता. तुम्हाला बोललो ना का 1600 आला होता, याच्यानंतर वर गेला होता, परत खाली आला. पण याने गेले 6 महिने स्वतःला मेंटेन ठेवलाय. मेंटेन नाहीये, IPO लॉन्च झाल्यापासून तो 18% वाढलाय. या खराब कंडिशनमध्ये 18% ऑटोमोबाईल सेक्टरचा स्टॉक वाढतो. जेव्हा ऑटोमोबाईलमध्ये मागचे 6 महिने रेसेशन होतं, गाड्या खपत नव्हत्या, डिस्काउंट चालू होतं, 1 लाख, 1.5 लाख, 3 लाखाचं डिस्काउंट सिट्रॉन देत होतं, 1 लाख तर टाटा पण देत होतं. पंचच्या किमती अशा खाली आणल्या. नेक्सॉन दाबली त्यांनी लिटरली, टाटाची कर तर पडली. पण Hyundai चढतंय. क्रेटा चालली आहे, क्रेटाची ईव्ही चालली आहे, भयानक गोष्टी विकतंय. Hyundai आहे, ह्याचा एक कस्टमर बेस आहे. तो Hyundai सोडून जनरली कुठे जात नाही. पी रेशो 30च्या आसपास आहे, खरंच चांगली गोष्ट आहे. डिव्हिडंड जनरली या सेक्टरमध्ये 0.5-1% सगळे देतात. 0.96 म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. Hyundai नीट बघायला गेलात तर याचा रेव्हेन्यू आणि नेट इन्कम, क्वार्टरली रेव्हेन्यू बघायचा, ह्याचा रेव्हेन्यू वाढतोच आहे. पण हा इयर ऑन इयरमध्ये रेव्हेन्यू थोडासा कमी झाला आहे. ही काय खूप चांगली गोष्ट आहे अशी नाही, पण रेव्हेन्यू कमी झाला याचा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढलाय, नेट इन्कम पण कमी झालं, ही मात्र वाईट गोष्ट आहे. नेट प्रॉफिटचे मार्जिन कमी झालं, ही वाईट गोष्ट आहे. स्विंगला घेतला पण तो नंतर पडला असं होऊ शकतं. कंपाऊंडिंगला घेतला, 5% घ्यायचं सोडून 10% हा माझेच घेऊन गेला असंही होऊ शकतं. त्यामुळे सेफ झोनमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या पोर्टफोलिओत थोडे घेताय तर सध्याच्या कंडिशनला क्वार्टरली रिझल्ट बघता तुम्ही असं करू शकता. पण हे Hyundai आहे, साधारण त्याने 1800 ते 2300 ही रेंज मेंटेन ठेवावी अशीच माझी इच्छा आहे आणि याच दृष्टीने मी याच्याकडे बघतोय. ॲन्युअल इन्कम स्टेटमेंट काय बघणार, याचा रेव्हेन्यू कमी झाला आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वाढले आहेत, बाकीच्या गोष्टी निगेटिव्ह आहेत, हे काय खूप चांगलं लक्षण नाही आहे. बॅलन्स शीट बघितलात तर बॅलन्स शीटमध्ये शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कमी आहे, असेट्स वाढल्या आहेत, लायबिलिटीज कमी झाल्या, ही तर काय वेगळीच गोष्ट आहे. शेवटी तो कॉशियस विचार करण्यासारखा स्टॉक आहे आणि ज्याच्यावर विचार करू नये असा स्टॉक आहे तो म्हणजे मारुती. माझ्याकडे 5,500, 6,000, 8,500 असल्यापासून मारुती आहे. मारुती आता 12,000 झाला आहे. याने तसं म्हटलं तर पैसे डबल करून दिले आहेत, नाही म्हटलं तर मध्ये मी 1-2दा बुक पण केला होता, पण घेतला मात्र कंटिन्यू पोर्टफोलिओत माझ्या तो अजूनही आहे. पातळपत्राची गाडी किंवा सेफ्टी रेटिंगचं लोणचं घालणारी गाडी, नाव तुम्ही काही घ्या, पण मार्केटमध्ये हेच चालतात. अल्टो तर पहाडो की राणी, लॉर्ड अल्टो. वॅगनॉर तर काय किंग आहे. जगात 10 पैकी 8 तर वॅगनॉरच बघायला मिळतात, बाकी 2 बाकीच्या गाड्या असतात. ब्रिझा पण चालू आहे चक्क ही गाडी. स्विफ्ट तर ती राज्यच करते, कोणाला काही सुचलं नाही तर तो माणूस जातो आणि स्विफ्ट घेऊन येतो. डिझायर इज द डिझायर. ट्रॅव्हल्स किंवा ते टूर, पिवळी नंबर प्लेट, काळी पिवळी डिझायरच असते. सेलेरिओ भयानक मार्केटमध्ये आहेत आणि इको, ज्याला बिझनेस करायचा आहे, ज्याला स्वतःचा स्टॉल आहे, सामान घेऊन येऊन करायचं आहे, माणसं इकडे तिकडे न्यायची आहेत, ॲम्ब्युलन्स आणायचे, तर इकोशिवाय पर्यायच नाही. कमी पैशात चांगली गाडी, सस्टेनेबिलिटी, रिसेल व्हॅल्यू जबरदस्त असा पोर्टफोलिओ असलेली मारुती सुझुकी. मारुती सुझुकीकडे ईव्हीमध्ये सध्या विशेष काही नाही, पण हायब्रिडमध्ये बरंच काही आहे. मारुती सुझुकी एका लेवलमध्ये छान वाढणारा स्टॉक आहे. हां, इथे तुम्हाला अरेना दिसतंय ना, ह्याचा नेक्सा पण एक प्रीमियम प्रोडक्ट आहे बरं का, लेट इट बी, ते नंतर बोलू आपण. सध्या त्याने विटारा आणली आहे, मला बघायचं आहे ही मार्केटमध्ये काय धुमाकूळ घालते, यांचं काय होतंय ते, कारण ईव्हीत ते सुद्धा येतंय. मारुती गेले 6 महिने स्वतःला जास्त चांगल्या प्रकारे टिकवून नाही शकली. गेले 6 महिन्यात हा -5% आहे. ऑन द सेम टाईम 18% Hyundai वाढलाय, 4-5% बाकीचे स्टॉक वाढल्यात. सगळ्यांची ग्रोथ चांगली आहे, पण हिला काय टिकवता आलेलं नाही आहे. पण ही जास्त पडली सुद्धा नाही, फक्त 5% निग्लिजिबल फॉर कंपनी लाईक मारुती. पी रेशो 26 आहे. जनरली ह्या सेक्टरचाच पी रेशो 26 ते 31 मध्येच आहे. याचा डिव्हिडंड 1% आहे, चांगलं आहे. ह्या सेक्टरमध्ये बऱ्यापैकी 0.92, 0.86, 0.1, 1.25 हेच सगळेजण देतात. पुढे बघायला गेलं तर ॲन्युअली याचा इन्कम स्टेटमेंट वाढणंच अपेक्षित आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे आहेत याचे हे 13% वाढले आहेत. म्हणजे 13% याचे ऑपरेशन जे करायचे असतात त्याचे खर्च वाढले आहेत, इंटरनल खर्च. रेव्हेन्यू 60% वाढले, 7%. नॉट सो गुड, नॉट सो बॅड, ठीकठाक, ओके. 7 ते 9% असलंच पाहिजे. नेट प्रॉफिटचं मार्जिन हे 0पेक्षा खाली आलं, हे वाईट आहे. 1% जरी असतं तरी मजा आली असती. अर्निंग पर शेअर याचं 2%पेक्षा जास्त आहे, ग्रेट, खूप छान गोष्ट आहे. म्हणजे खराब आणि चांगलं याच्या मार्गावरती उभे आणून ठेवणारी ही लक्षणं आहेत.
पुढे बघायला गेला तर बॅलन्स शीट अॅन्युअली छान आहे. टोटल असेट्सचे वाढत चालले आहेत, लायबिलिटीज ह्याच्या कॉमन आहेत. बघा ना, टोटल असेट 14% वाढलाय, लायबिलिटीज पण 20% वाढल्यात. वाईट काय आहे तर इन्व्हेस्टमेंट याच्यात 3% डाऊन झाल्यात. ही त्याला काठ्यावरती आणून ठेवणारी गोष्ट आहे, त्यामुळे विचार करावा आणि मगच घ्यावा. असा शेअर होता तो. याच्या आधीचे 2 बघितले, विचार करू नये, घेऊन टाकावा असा शेअर. हा आहे अशोक लेलँड. जुने ट्रेडर, जुने इन्व्हेस्टर त्यांच्या पोर्टफोलिओत हा नाही असं होणारच नाही. कोई मंजिल दूर नाही. अशोक लेलँड ट्रस्टवर्दी स्टॉक, जुनं नाव. माझ्या काळात म्हणजे मी लहान असताना जे बघत होतो 2003 ते 2010, 12, 15 पर्यंत ST लाल परी म्हटले की अशोक लेलँड. खणखण शेअर असा गिअर टाकायचा, कणकण कणकण कण आवाज येतो गाडीचा आणि ओढत गाडी घेऊन जायची. अशोक लेलँडचं डिझेल. ओके, खूप छान स्टॉक आहे हा. मला तरी याने डबल करून दिले. 54-55 आपणच बघत होतो लॉकडाऊनमध्ये. म्हणजे खूप लांबची गोष्ट सांगत नाहीये मी. आत्ता हल्ली मी कमवायला लागल्यापासून 50-55 पासून हा 100 गेला, त्याच्या बाहेर हा गेलाच आहे, 125 गेलाय. अशोक लेलँडकडे कमर्शियल व्हेकलची मजबूत रेंज आहे. हा छोटे कमर्शियल व्हेकल पण आणतोय, चालतोय, ठीक आहे, छान आहे. ट्रस्टवर्दी नाव आहे. हा 125-122च्या रेंजला आहे. हा जनरली बघा ना, गेले 6 महिने 15% ग्रोथ दिली आहे, जिथे बाकीचे भले भले ढेपाळले. ह्याने 6 महिने, हे 6 महिने खूप महत्त्वाचे होते बरं का. रेसेशन झालं, ट्रम्प तात्या आले, तात्याची इलेक्शन झाली, तात्याने निवडून आल्यावर झोल केले, अमेरिका युक्रेनचं वॉर झाली, ऑइलचं रेसेशन झालं, सगळ्या कारवाई आपण 6 महिन्यात बघितल्या. तरी पण भाऊ टिकून आहे सर. तर भाऊने परीक्षा पास केलेली आहे. भाऊ इज ग्रेट. फ्रॉम वेअर इट इज कमिंग फ्रॉम 100, 105 टू 110, 115, 120, अबो 120, 125 अबो अल्सो. दॅट इज रिअली ग्रेट फॉर अशोक लेलँड. अशोक लेलँडचं मार्केट कॅपिटल ते बघायची गरजच नाहीये. पी रेशो 23, ग्रेट. 15 ते 20च्या आसपास ज्याचा पी रेशो जातोय, चांगला म्हटला पाहिजे. पण सेक्टरचा जो 26ची रेंज आहे त्याच्यापेक्षा जरासा कमीच आहे. डिव्हिडंड चक्क 2.5% डिव्हिडंड आहे. हीच गोष्ट आहे की लोक, जुनी माणसं याला त्यांच्या पोर्टफोलिओत ठेवतात. अशोक लेलँडला डिव्हिडंड देतोय तो चक्क 2.55%. पुढे बघायला गेलं तर इन्कम स्टेटमेंट, इन्कम तर वर्षानुवर्ष वाढतच चाललाय. रेव्हेन्यू याचा 6% वाढलाय. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस याचा 12% वाढलाय. ठीक आहे, 10-12% हे चालतं. नेट इन्कम 25%, म्हणजे काय ते गोल करून अंडरलाईन करण्यासारखं आहे. 25% नेट इन्कम वाढलं याचं. नेट प्रॉफिटचं मार्जिन 17% वाढलंय. अर्निंग पर शेअर सुद्धा 20%चं आहे. 2% बाकीच्या नव्हतं तर किती भारी वाटत होतं. हा स्टॉक या गोष्टींमुळे ठळक अंडरलाईन करण्यासारखा आहे. हा छोटासा इन्व्हेस्टमेंट करण्यासारखा स्टॉक. पुढे बघा, अॅन्युअली बॅलन्स शीट याचं बघितलात तर शॉर्ट टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट 79-80% वाढलेत. टोटल असेट्स 20% वाढवलेत आणि लायबिलिटीज फक्त 17%. खरंच खूप छान आहे. याचं अॅन्युअल बॅलन्स शीट सुद्धा छान ग्रोथ होत आहे. असेट्स त्याच्या वाढतायत. अशोक लेलँड सो ग्रेट फॉर इन्व्हेस्टमेंट, नाईस फॉर स्विंग अँड कंपाऊंडिंग इज ऑल्सो ओके. ह्याच्या पुढे बघितलात तर दिस इज अ फोर्स मोटर्स. फोर्सचं आता नाव काय घ्यावं, म्हणजे ज्यांना वडाप किंवा ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बघतात त्या फोर्स शिवाय कोणाच्याच नसतात. ज्यांना ट्रिपला जायचं आहे फोर्सच, म्हणजे त्याची ती फोर्सची कुठली ट्रॅक्स काय, कुठली ती कार आहे, खूप लांबडी आहे, खूपच लांब आहे आणि लांब काश्मीरपर्यंत वगैरे ती जाते. याचं इंजिन खरंच मजबूत आहे. ह्या गाडीचं इंजिन भले कार वापरतात, भले टाटा हॅरियरचा गिअर बॉक्स हुंडाईचा, तर मशीन इंजिन तर फोर्सचे आहेत. म्हणजे अशा गोष्टी टाटा स्वतः करतं, हे तुम्हाला सांगायचं होतं. फोर्स खरंच एक नामवंत कंपनी आहे, पण तुमच्या पोर्टफोलिओत ही नसणारच. का नसणार तुम्हाला थोडक्यात सांगतो. अर्थात फोर्सची गुरखा आहे, चालली पडली, ठीकठाक चालू आहे, मार्केटमध्ये स्ट्रगल करते, पण रिअल 4x4x4 आहे ही. 4x4 ऐकला असाल, ही 4x4x4 आहे. हे काय ते तुम्हाला कळून जाईल एन्थुसियास्टिक लोकांना. हा शेअर आहे 17,000चा. असले शेअर घेणं तुम्हाला आवडत नाही, मला माहिती आहे. तुम्ही 122 रुपयाचा अशोक लेलँडचे तुम्ही 200, 500, 1000 शेअर घ्याल, पण हे शेअर 2 घेणं मात्र तुम्हाला आवडणार नाही. गेले 6 महिन्यात फक्त वाढतोय रे, फक्त वाढतोय. गेले 6 महिन्यात हा 165% वाढलाय. हा 6,000वरून 8, 10, 12, 15, 45 डिग्रीनी वाढलाय. पी रेशो 26, ॲब्सोल्युटली ग्रेट. मार्केट कॅपिटल बिलियन्समध्ये बघायची गरजच नाही. डिव्हिडंड काय हा देतच नाहीये. पुढे बघायला गेला तर अॅन्युअली याचा रेव्हेन्यू 15% वाढलाय. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 9%, दॅट इज रिअली ग्रेट. 7 ते 9% ठीकठाक असतात. नेट इन्कम 106% वाढलाय. नेट प्रॉफिटचं मार्जिन 78% वाढलंय. दिस इज अ मिरॅकल स्टॉक. बॅलन्स शीट अॅन्युअली बघायला गेलात तर याचं कॅशमधला इन्व्हेस्टमेंट, कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे. टोटल असेट्स वाढल्यात, लायबिलिटीज कमी झाल्यात चक्क याच्या. फोर्स, रिअली यू हॅव युअर फोर्स.
पुढे बघायला गेला तर हिरो मोटोकॉप, स्प्लेंडरसाठी फेमस असलेले हिरो मोटोकॉप. एकच त्याची एक सिम्बॉलिक गोष्ट आहे स्प्लेंडर. कधी पण घ्या, ॲव्हरेज मरणाचं, खर्च काहीच नाही आहे. ह्याचे पार्ट्स ओरिजिनल डुप्लिकेट सगळे अवेलेबल असतात. कुठलाही मेकॅनिक ह्याला रिपेअर करतो. नवखा मेकॅनिक असेल तरी सुद्धा हिरोला कुठेही रिपेअर केलं जातं. मी स्वतः आमच्या घरात हिरोची CD100 SS होती, कित्येक वर्ष ती अजूनही गाडी चालू आहे. CD100 SS पकडा, प्लिजर पकडा, या अजूनही जबरदस्त चालणाऱ्या बाईक आमच्याकडे अजूनही आहेत. हिरो आणि होंडा होती, अर्थातच हिरो वेगळं झालं आहे. नवीन नवीन गाड्या आणल्यात, एक्सपल्स आणल्या याने, क्रॉस ओव्हर आणल्यात, EVमध्ये चालला आहे हिरो, बऱ्याच ठिकाणी चालला आहे. छान आहे, त्याचा पोर्टफोलिओ ओव्हरऑल चांगला आहे. 4500चा स्टॉक आहे. तुमच्या पोर्टफोलिओत हे 2, 4, 5, 10 पर्यंत असतील. जास्त घ्यायला तुम्ही कंटाळता, आय नो दॅट, पण हा स्टॉक स्टेबल आहे. जास्त पडत नाही, जास्त चढत नाही. स्टॉक ऑप्शन्समध्ये माझा ऑल टाईम फेवरेट आहे, कारण याची मोमेंट ही छान असते, मॅन्युप्युलेटेड नसते आणि याचा लॉट साईज पण खूप स्वीट आहे. गेले 6 महिने याची पडझड बरीच झाली, पण हा 7%, 10%, 12% सहज दिले असते. ह्याचा डीप 3600-3800 हा स्वीट मोमेंट आहे. मला तो पकडता आला, अर्थात 3600 नाही पकडता आला, मला 3840, 3850 पकडता आला. त्यापासून माझ्याकडे पण आहे. हा खूप छान आहे. पुन्हा कधी या रेंजला देवाच्या कृपेने आलाच तर ह्या घेण्यासारख्या लेवल्स आहे त्याच्या. ह्याची जनरल लेवल 4000 ते 4500 ही ज्याची जनरल लेवल आहे, याच्यामध्ये तो स्विंग करण्यासाठी खरंच खूप चांगला असतो. बॉलिंजर बँड जरी वापरला 4000 ते 4500 या रेंजमध्ये बघितलात तर लोअर बॉलिंजर टू हायर बॉलिंजर स्मूथली करू शकता 1 डेच्या कॅन्डलवरती. पी रेशो 20, ग्रेट, नो इश्यूज. डिव्हिडंड 3.64 डिव्हिडंड आहे, टॉपचा डिव्हिडंड देते भाऊ आपला. ह्याच्यानंतर ॲव्हरेज व्हॉल्यूम ठीक आहे, मार्केट कॅपिटल बिलियनमध्ये आहे, दॅट वी कॅन एक्सपेक्ट. पुढे बघायला गेला तर ॲन्युअली याचा रेव्हेन्यू हा 8% रेव्हेन्यू वाढला आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 15% वाढले आहेत. जरा जास्त एक्सपेन्सेस वाढले त्याचे, पण ठीक आहे, हा सेक्टरच चेंज करतो, EVमध्ये येतो, त्यामुळे वी कॅन अंडरस्टँड. नेट इन्कम 16% वाढला आहे. नेट प्रॉफिटचं मार्जिन याचं 60% वाढलं आहे. अर्निंग पर शेअर 7% आहे. ग्रेट, ऑसम स्टॉक आहे हा. बॅलन्स शीट बघायला गेला तर याचं कॅश अँड शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट याच्या 44% इन्व्हेस्टमेंट्स वाढलेत. टोटल अशीट्स याच्या फक्त 8% वाढलेत. लायबिलिटीज पण समथिंग तेवढ्याच आहेत, पण ठीक आहे, ॲन्युअली एवढा चेंज असेल तर ह्यात काही प्रॉब्लेम असा नाही आहे. TVS काय बोलावं याबद्दल. साऊथ इंडियन जबरदस्त कंपनी, एक्सपोर्ट करते आहे. इंडियामध्ये पण चांगलं मार्केट वळकावलं आहे आणि हिरोचं स्टेबल मार्केट हलवण्याचं काम याने जबरदस्त केलं आहे. TVS खूप लोकांची पसंत आहे. अपाचे RTRने तर ना, म्हणजे कॉलेजच्या काळात पल्सरची जी मोनोपॉली ज्याने मोडली ते अपाचे RTR आहे. छोटीशी गाडी, छोटंसं इंजिन, सेकंड हँड मार्केटमध्ये मिळणारच नाही, कारण आली की विकून जाते. मित्राला विकायची असेल तर दुसरा मित्रच घेऊन टाकतो, दुकानात जाऊन विकायची वेळच येत नाही कधी. अशी ही अपाचे RTR 160, 180, अपाचे RTR ABS, काय गाड्या आल्या. फ्युएल चॅनलचे ABS त्या काळात त्याने दिले होते. त्या काळात जेव्हा ABS मला माहीत नव्हतं, मी डायरेक्ट वापरून बघितला होता. TVS आहे. ह्याची ज्युपिटर तर नाव काढण्यासारखी आहे, छान चालली आहे. आता CNG मध्ये पण ज्युपिटर आणतोय म्हटल्यावरती आणि काय पाहिजे. कदाचित ज्युपिटर EV सुद्धा येत्या काळात आणेल. ह्याची iQube नावाची बाईक होती, भयानक गाजली, म्हणजे आमच्या रिलेटिव्सकडे पण आहे. EV म्हटल्यावर iQube कोणी घ्यायचं, कारण TVS ऑलरेडी बाईक सेक्टरमध्ये ऑलरेडी फेमस आहे. त्याचे इंजिनिअरिंग चांगलं आहे. EVचं फक्त टेक्निक आणलं की काम झालं. नवीन EV घेण्यापेक्षा ज्याचं इंजिनिअरिंग ऑलरेडी सेटअप आहे त्याचं EV घ्यावं या उद्दिष्टाने बऱ्याच लोकांनी TVSच्या EVs घेतल्या होत्या. आणि हां, ह्याच iQubeमुळे ती भयानक फेमस झाली. भयानक म्हणजे भयानक. माझ्या बऱ्याच रिलेटिव्सकडे पण आहेत, मी बऱ्याच वेळा वापरली आहे. हा स्टॉक ज्याने माझे पैसे डबल केले ॲट द सेन्स लास्ट 1 इयरमध्ये ज्याने डबल केले असा आहे. ह्याची ग्रोथ नीट बघा, किती स्मूथ आणि छान ग्रोथ आहे. खाली हा 2400च्या खाली आला की हा गॉड्स मोडमध्ये आला. 2400च्या खाली याला घेणं हे माझ्यासाठी सौभाग्य होतं. 2400च्या खालीच मी घेतलं, आम्हाला चांगला ग्रॅबला मिळाला. 11% गेल्या 6 महिन्यात दिलेत. ठीकठाक 15% तऱ्हेने दिलेच आहेत ह्याच्या लो पासून. जर बघायला गेलात तर छान स्टॉक आहे. गेले 6 महिने सस्टेन करणंच अवघड होतं काही कंपन्यांना. 10-11% दिले हे जबरदस्त आहेत. एखाद्या म्युच्युअल फंडपेक्षा पण जास्त पैसे याने दिलेत. पी रेशो 58 आहे, थोडा जास्त पी रेशो याचा, पण येस वी कॅन अंडरस्टँड. डिव्हिडंड खूपच कमी आहे, पी जरा कमी यायला पाहिजे याचा, पण छान कंपनी आहे. ट्रिलियनचं मार्केट कॅपिटल आहे याचं. ऑसम. TVS मोटारचं क्वार्टरली इन्कम स्टेटमेंट बघा. रेव्हेन्यू 17% वाढला आहे. येणारा इन्कम, रेव्हेन्यू, जनरेट होणारा महसूल याचा 17% वाढला आहे. तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 10%, ठीक आहे, 10% असलंच पाहिजेत. 7 ते 9 ओके, 10% छान ओके. नेट इन्कम 32% नेट इन्कम वाढलं आहे. प्युअर येणारा इन्कम हे मागच्या वर्षापेक्षा पुढच्या वर्षाचं 32% वाढलं आहे. नेट प्रॉफिटचं मार्जिन 12% प्रॉफिटचं मार्जिन वाढवलं आहे. अर्निंग पर शेअर 34%, एका शेअर मागे अर्निंग. खतरनाक म्हणजे जबरदस्त. बघा ना, इयर ऑन इयर बॅलन्स शीटची ग्रोथ बघा. टोटल असेट्स वाढत आहेत,
लायबिलिटीज अशीट्सपेक्षा कमीच आहेत ऑलरेडी. बघा ना, छान 13% अशीट्स आहेत, तर 10% फक्त लायबिलिटीज आहे. 82% याचा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स आहेत. ऑसम आहे. TVS मोटर इज ऑसम अँड ब्लॉसम. अतुल ऑटो ह्याला इग्नोर करून चालणार नाही. प्रत्येकाकडेच बाईक्स आहेत असं नाही आहे. बरीच भारतीय जनता ही रिक्षाने जाते. कधी कधी बाईक ठेवून आपण दुसऱ्या शहरात जातो. रिक्षाचा सहारा आपल्याला घ्यावाच लागतो. क्वाईट फेमस इंजिन, खूप कमी पैशात मिळणारं, CNG वरचं रिलायबल इन्कम. कित्येक लोकांची घरं यातून चाललेत. कित्येक लोक रिक्षावाल्यावरून कित्येक मोठ्या पदांवरती पण गेलेत. दॅट इज अ रिक्षा. अतुलचं नाव रिक्षामध्ये खरंच खूप फेमस आहे. मानण्यासारखा स्टॉक आहे हा. याच्यामध्ये पण आहे, म्हणजे तुमच्या कमर्शियल ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये सुद्धा आहे. लास्ट माईल डिलिव्हरी वगैरे वगैरे छान चाललंय. म्हणजे हे डोळ्याने दिसण्यासारखे ग्रोथ आहे. पूर्वी फक्त बजाज होतं, आता अतुल छान त्याला फाईट देत आहे. अतुल गेले 6 महिने पडतोय. जरा अवस्था बेकार आहे. 14% डाऊन आहे, जेव्हा लोकांनी 14% दिले आहेत. ओके, माझा पोर्टफोलिओ रेड का, मार्केट वर आलं तरी, हे ह्याच कारणाने रेड असतो तुमचा. हा 550 वरून खाली पडत 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 450 पर्यंत आलाय. पी रेशो खूप मोठा आहे, 67. जेव्हा मार्केट डाऊन होईल तेव्हा जास्त पी रेशो स्टॉकचं पहिली वाट लागते. ते हेच स्टॉक असतात. डिव्हिडंड तर हा काय देतच नाही. 12 बिलियनचं मार्केट कॅप आहे याचं इन्कम स्टेटमेंट नीट बघितला तर रेव्हेन्यू याचे वाढलेत, जे की खरंच खूप चांगले आहे. पण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 83%. भाऊ काय चाललंय तुझं, असं काय ऑपरेटिंग करतोयस तू की 83%? ठीक आहे, छोट्या कंपन्यांचा प्रॉब्लेम असतो. नेट इन्कममध्ये 34% नेट इन्कम वाढलाय, ठीक आहे, ह्याने त्याला सस्टेन करता येईल. पण नेट प्रॉफिटचं जे मार्जिन आहे हे काय वाढलेलं नाही आहे, वाईट गोष्ट आहे. ॲन्युअली इन्कम स्टेटमेंट बघायला गेलात तर 21, 22, 23, 24 वाढतंच आहे. पण ना याचे जे हे आहेत ना नेट इन्कम, तो बऱ्याच वेळेला बघा इथे मायनसमध्ये नेट इन्कम गेला आहे. हे काय चांगली गोष्ट नाही. 21, 22 इन्कमच मायनस आहे, ही काय खूप चांगली गोष्ट नाही आहे. रेव्हेन्यू 38%नी वाढला आहे, खूप छान. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 34%नी वाढला आहे, प्रश्नचिन्ह. नेट इन्कम 140%नी वाढले, ठीकठाक. नेट प्रॉफिटचं मार्जिन 73%ने वाढलं आहे. मार्जिन ओके. बॅलन्स शीट बघायला गेलात तर कॅशमधली इन्व्हेस्टमेंट आलीच नाही आहे, मायनसमध्ये गेली आहे. आहे त्यांनी काढली आहे. टोटल अशीट्स वाढल्यात आणि लायबिलिटीज पण तेवढ्याच वाढल्यात. हे काय खूप चांगलं लक्षण नाही आहे अतुलबद्दल इन्व्हेस्टमेंट करताना विचार करा. शॉर्ट टर्म स्विंग करताय तर करा, लॉंग टर्मसाठी याला एकदा पी रेशो खाली येऊ द्या, मग त्याच्याकडे बघू. वर्ल्ड्स फर्स्ट CNG, जगातली पहिली CNG, किती भारी गोष्ट आहे. ही बाईक जेव्हा आली ना तेव्हा बजाज ऑटोचा आपण कॉल मारला होता. जबरदस्त पैसे छापले होते, लिटरली 12-13 हजार रुपये याच्यावरती आम्ही छापले होते. ही बाईक जेव्हा लॉन्च होणार त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही कॅरी फॉरवर्ड ठेवला होता. मी जनरली घेत नाही, पण हा पर्सनली ठेवला होता. ही बजाजची फ्रीडम आहे, खरंच खूप छान बाईक आहे. याच्यामध्ये स्विचेबल इथे काय ते स्विच आहे, CNG टू पेट्रोल. 2 लिटर CNG, 2 किलो CNG आणि 2 लिटर पेट्रोल बसतं. ह्याच्यात काय ते इम्प्रूव्हमेंट करायला स्कोप खूप आहे. टँक वाढवला पाहिजे वगैरे वगैरे खूप आहे. याची हाईट जास्त होती म्हणून ही घेतली नाही, अदरवाईज ही बाईक आम्ही घेणारच होतो. ही बुक पण केली होती, पण माझ्या वडिलांसाठी त्यांचे दोन्ही पाय प्रॉपर पोचले नाहीत. हा घोडा आहे खूप उंचीचा, पिकअप पण थोडा स्लो आहे, पण छान आहे ओव्हरऑल. बजाज याचं नाव सांगायची गरज नाही. मार्केटमध्ये पाय रोवून स्टेबल असलेला खूप भारी स्टॉक आहे. बजाज भारतातच नाही तर एक्सपोर्टमध्ये पण छान कामगिरी करतोय. आफ्रिकेमध्ये खूप गाजतात. स्वतःच्या घरासमोर बॉक्सर असणं तिकडचं ताट कॉलर असल्यासारखं लक्षण आहे. आपल्यासमोर BMW असलं आपलं कसं वाटतं, हे असंच आहे तिथे. 6 महिने 72 बाळ्या निघाल्यात, 8% डाऊन आहे. हा 9,000, हा मला वाटतं 9,000चा साधारण कॉल होता त्यावेळेचा. तो 9,000वरून खाली तो 7,500पर्यंत आला. इथे कोणी घेतला असेल तर नाही 8,000ला विकून पण मोकळा झाला असेल तो. पण त्या बिचाऱ्यांचं काय, जिने 9,000ला वर जायला म्हणून घेतलं असेल ते किती 1,000 लॉसमध्ये बघत असतील याला. 8% मायनस आहे. मार्केट कॅप 2 ट्रिलियन आहे. मार्केट कॅप जरा कमीच दिसतं याचं. लोकांचा 12-15 आहे, त्या अतुलचं 12 आहे. पी रेशो 30, ठीकठाक पी रेशो आहे. डिव्हिडंड 2.5%, दॅट इज ऑल्सो ग्रेट. ॲन्युअली बघायला गेलात तर रेव्हेन्यू याचा वाढतोय, चांगली गोष्ट आहे. पण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 15%, अंडरस्टँड. नेट इन्कम मायनसमध्ये आहे तुझा, नेट प्रॉफिटचं मार्जिन मायनसमध्ये. ह्या गोष्टी विचार करायला भाग पाडतात की आता आम्ही ह्या ॲन्युअली स्टेटमेंट बघून तुला घ्यावं का. नेट प्रॉफिटचं मार्जिन मायनस आहे, अर्निंग पर शेअर मायनस आहे, इन्कम पण मायनस आहे याचा. पुढे बघा ना, ॲन्युअली बघायला गेलात तर याचे हे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट याचं 45%ने वर गेलं आहे. टोटल अशीट्स याचे 37%नी वाढलं आहे. टोटल लायबिलिटीज 82%नी वाढलं आहे. बाबा बजाज इज सो डेंजरस. ह्या गोष्टी दिसत नाहीत म्हणून तुमचे पोर्टफोलिओ रेडमध्ये असतात. आथर खूप छान इलेक्ट्रिकल बाईक्स आहेत, इंजिनिअरिंग जबरदस्त आहे, फ्युचर प्रॉस्पेक्टिव्ह खरंच खूप छान आहे. आथर आता मोपेड बाईकसुद्धा आणायचा विचार करत आहे. आथर 450 वगैरे ह्या खरंच खूप छान आहेत. एक स्वतःचा वेगळा ब्रँड आहे. ओलाला काटेकी टक्कर, काय टक्करीच्या वरती म्हणावं लागेल, हे आहे आथर. आथरच्या छोट्या गाड्यासुद्धा आल्यात, परवडणाऱ्या आणि छान आहेत.
आथर बघायला गेला तर आथर एनर्जी गेले 6 महिन्यामध्ये खूप छान वर गेलाय. स्ट्रगल करत 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 तो वर गेलाय. 45 डिग्रीचा अप ट्रेंड आहे. हा ट्रेंड मी खरंच खूप चांगला मानतो. या प्रकारचा ग्राफ 29% इज रिअली ग्रेट कॅलिब्रेटेड. जर अजून नीट बघितलात तर अजून याचा पी वगैरे काही विजिबल नाही आहे यांचा, पण मार्केट कॅप बघा 148 बिलियन. असं ॲन्युअल स्टेटमेंट बघितला तर इथे जरासा प्रश्नचिन्ह आहे, बिकॉज इट इज EV. हा स्टॉक काय असा आयुष्याचे पैसे ओतण्यासारखा नाही, पण काही स्टॉक याचे असावेत. रेव्हेन्यू छान 28% वाढला आहे. सगळ्या गोष्टी याच्या वाढल्यात, नेट इन्कमपासून नेट प्रॉफिटपर्यंत. हे खूप छान आहे, खरंच खूप छान आहे. याच्या बाकीच्या गोष्टी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 18%, EV आहे, आता वाढणं साहजिक आहे, वी कॅन अंडरस्टँड. ॲन्युअल बॅलन्स शीट बघायला गेलात तर इन्व्हेस्टमेंट खूप कमी आली आहे, म्हणून म्हणतोय भरपूर पैसे ओतायला प्रश्नचिन्ह. टोटल असेट्स वाढल्यात, पण लायबिलिटीज खूपच वाढल्या त्याच्या. हे काय खूप चांगलं लक्षण नाही आहे, त्यामुळे थोडासा असावा म्हणून घ्यावा. भरपूर पैसा ओतण्यासाठी माझ्याकडून इथे प्रश्नचिन्हच आहे.